त्याच्यात मी एक गाणं कंपोजही केलंय, लिहिलंय. अरे वा. पहिल्यांदा लिहिलंय. पावसाचं गाणं आहे, केतकी माटेगावकरने. ते लम्प्स नको याला, केतकी माटेगावकरने ते गायलंय. मला वाटतं झालंय ना. झालंय. आता शेव टाकूया. तुम्हालाच कामाला लावलंय, स्वतः काय करत असते. सगळं टाका. हो. हा. आणि हे गुलाबजल टाकूया. आणि तुझं गाण्याचं कसं काय चाललंय? गाणं जोरात चाललंय माझं. म्हणजे ते डिपार्टमेंट माझं चालूच आहे. 2 वर्षापूर्वी ना मला गणपतीवरून आठवलं की शांताबाई शेळकेंनी लिहिलेलं गाणं मला गायला मिळालं. अरे वा. म्हणजे फार आता त्या नाही आहेत, त्यामुळे इट वॉज अ स्पेशल मोमेंट की मी कॉलर ठेवून ठेवलेली ती बऱ्यापैकी. झाले ते लागायला लागले. स्लो करूया. आता बंद केलं ना. केलं तुम्ही? बंदच करा. खवयाचं गॅस वेगळा आहे. पूर्ण क्रूला तुम्ही गॅसवर ठेवलेलं दिसतंय. पटापट करा ना. नेहमीची सवय. स्वयंपाकघरात ना फटाफट कामं केली ना किंवा बाहेर जाऊन पंख्याखाली बसायला मजा येते. वा. आणि माझ्या किचनमध्ये ना खूप म्हणजे मी गाता मागे म्युझिक असतंच आणि ती मजा आहे. हो म्हणजे नाही, एकंदरीत मी गृहिणीचं बघितलं. भार बनवतात आणि पंखा लावले. आमच्या किचनमध्ये मी लहान पंखा ठेवलेला, त्याच्यामुळे गॅस जात नाही. ती एक टिप आहे. लहान पंखा लावला ना किंवा टेबल फॅन असा समोर ठेवला ना. ओके. आता काय झालं. काढूया. आता एक ट्रे लागेल आपल्याला. ट्रे. हो बरोबर. तूप लावलेलं आहे त्याला. ऑलरेडी तूप लावून घेतलेलं आहे आणि आता ते त्याच्यात घाल. माझ्या नवऱ्याची फेवरेट आहे. नवऱ्याला जे आवडतं ते करावं ना. दोन्ही बाजू अशाच बोलत असतात बरं का. आता आपण थोडंसं गार्निश करूया. ड्रायफ्रुट्स पावडर आहे, पिस्ता आणि बदाम. असं म्हणतात ना, पेट से दिल तक का रास्ता है, वही बात आहे. करेक्ट. आता हे किती थंड व्हायला हवं. ते बाहेरही थंड करायला आपण ठेवू शकतो. 2-3 तास लागतील. फ्रीजमध्ये पण 1 तासात रेडी. बस वड्या पाडायच्या, संपला विषय. लिहून घ्या साहित्य आणि कृती. सिंगर मिठाईसाठी लागणारं साहित्य: दूध, साखर, खवा, शेव, गुलाब पाणी आणि ड्रायफ्रुट्सची भरड. कृती: प्रथम कढईमध्ये दूध आणि 250 ग्रॅम साखर घालून ती विरघळून घ्यावी. नंतर त्यामध्ये खवा घालून मिश्रण एकजीव करून त्यामध्ये शेव घालावी. त्यानंतर त्यामध्ये गुलाब पाणी घालून मिश्रण एकजीव करावं. एका प्लेटला तूप लावून तयार मिश्रण त्यामध्ये ओतून त्यावर ड्रायफ्रुट्सची भरड घालून मिश्रण थंड करून घ्यावं. मिश्रण थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या पाडाव्यात आणि सर्व्ह कराव्यात. तसा बघायला गेलं तर सिंपल वाटेल, पण जेव्हा आपण खूप डीप मध्ये जाऊन विचार करतो तेव्हा ती स्वरस्थानं खूप महत्वाची असतात. मी हे करतो, तू स्वरस्थानं दाखव. म्हणजे काय? म्हणजे सारे साग साम साप साधा धाम दा ग दा रे दा सा सारे साग रे ग सारे साम ग म सारे सा प म प. आता हे सगळं गोल गोल झालं तर प म प ग प रे. हवं तेव्हा ती मुरकी पण आली पाहिजे. आणि प म प ग प रे. हवं तेव्हा गोलवा पण देता आला पाहिजे. तर तो सगळा रियाज हे सगळं सकाळी असतं अगदी. आणि मग एखादा नंतर एक मोठा राग. सकाळी किती वाजता? सकाळचा हा साधारण रियाज अर्धा-1 तासाच्या मध्ये असतो. तेवढा नेसेसरी आहे. आणि नंतर मग पुढे जसा दिवस सरत जातो तसा तुम्हाला जसा वेळ तसा. आज काय प्रोग्रामच्या निमित्ताने तयारी असेल, आज मुलींना शिकवणं असेल, शिष्या ज्या माझ्याकडे येतात त्यांना शिकवणं असेल, किंवा ठराविक पद्धतीचा एखादा राग नवीन काही बसवायचा आहे. हो, हे छान तूप सुटलं आता त्याला. हो, मावा आपल्याला जेवढा हवा आहे तसा, म्हणजे कारण का शेवटी तो आंब्याचा फ्लेवर किती आला तरी छान वाटतो. त्यामुळे इक्वल क्वांटिटी टाकला तरी चालतो. हे छान एकजीव करून घ्यायचं. वा, जमते की तुला?
हो मग मी सगळं अगदी भाजीपोळी स्वयंपाक करते. यजमान काय करतात म्हणालीस तू? इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे. बरं, पुण्यात बस. हो हो. तर याला थोडं तूप सुटू देत. पण ते कधी कसं सुटेल? आता बाजूनी जेव्हा आपण हा गोळा चांगला परतला जातो ना, अगदी कडेने चालेल ना, थोडा मोठा चालेल. आता पण क्लासिकल मैफिलीमध्ये आतापर्यंतचा असा वेगळा आलेला अनुभव कुठला? सवाई गंधर्वला पुण्यात जेव्हा गायले होते, तीनही गुरु, वीणाताई समोर होत्या, वीणा सहस्त्रबुद्धे आजी होती आणि बाबा, हे सगळे तिघही समोर. आणि ते म्हणजे मला पुढच्या 20,000 लोकांपेक्षा ते तिघं समोर आहेत आणि ते काय विचार करतील. आणि त्याच्यानंतर ऑफकोर्स इतका सुंदर ऑडियन्स, 20,000 लोक असे समोर बसले असतात, खूप अपेक्षेने तुमच्याकडे ऐकत. आणि तो जेव्हा कार्यक्रम माझ्या गुरूंना आवडला, असं मी म्हणते की वीणाताईंनी गच्च येऊन मिठी मारली, त्या रडायला लागल्या. आणि तो खरंच क्षण अविस्मरणीय होता. आणि तेव्हा भीमसेनची हयात होते, त्यांच्या हयातीत गायला मिळाला. हा खरंच खूप छान अनुभव होता. ह्याला छान तूप सुटलंय. आता आपण आता गॅस बंद करूया. आता त्याचं काय करायचं? आपण पाव किलो खवा घेतलाय, तर त्याच्यापेक्षा थोडी कमी, म्हणजे आता ही साधारण 200 ग्रॅम साखर आपण. हो. आणि त्याला जस्ट बुडेल एवढं पाणी, म्हणजे तो पाक लवकर होतो. आपल्याला बत्ताचा पाक करायचा, म्हणजे गोळीबंद पाक, म्हणजे 2 तारी पाकच्या पुढची स्टेज आहे ही. हे होईल पण ही एकदा वरती जातं. हा एक तरी झाला. हो करेक्ट. आता ही छान गोळी झाली आहे. झाली गोळी झाली. आणि असा आवाज आला. आपण हे सगळं मिश्रण ह्याच्यात टाकूयात. गॅस बंदच आहे ना आपला. तर छान एकजीव करून घ्यायचा. आणि थोडा निवू देत त्याला. बरं, थंड हो. हां. आणि मग काय करायचं? आणि मग आपण तो थोडा त्याचा गोळा होत आला, आपाप तो थंड झाला की तो छान असा गोळा फॉर्म होतो त्याचा. आणि मग तो आपण थापून घ्यायचा एका डिशमध्ये. आणि मग कापायचं. हां. आणि तूप लावून घ्यायचं आधी, छान ग्रीसिंग करून घ्यायचं त्या डिशला. आणि मग छान वड्या पडतात. फर्स्ट क्लास, बढिया. अगदी वाटलं तर आपण त्याला वरती ह्याच्यात केशराचं पाणी आपण इथे छान करून ठेवलेलं आहे, ते केशर पण सुंदर लागतं. घालू का थोडं? हो घालूया. आहे तर सोडा का. बरोबर आहे. केशराचं पाणी घालायलाच हवं असं काही नाही बरं का, ते तुमच्या मनावर आहे. केशर आणि वेलची हे प्रत्येकाच्या करण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे. किंवा आहेच तर काय, थोडीशी घालूया. हे थंड करायचं. त्यानंतर असं एक ताट घ्यायचं, त्याला छान असं तूप लावायचं. तूपच लावायचं ना? अगदी तूप लावायचं, त्यात ते सेट करायचं. मग ते परत अजून थंड करायचं. फ्रीज वगैरे काय टाकायचं नाही, काही गरज नाही. ते बाहेरच्या बाहेरच छान ह्याचा गोळा फॉर्म होईल. साधारण 1-2 तासानंतर ह्याचं छान असं सेट झालं की मग त्याच्या वड्या पाडायच्या, मग खायला घ्यायचं. आता हे असं झालं की हळूहळू गोळा आहे. हा गोळा घ्यायचा, इथे थापायचा, परत आणि लिहून घ्या साहित्य आणि कृती. आंब्याची बर्फी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: साखर, खवा, आंब्याचा मावा, वेलची पूड आणि केशर. कृती: प्रथम कढईमध्ये पाव किलो खवा परतून घ्यावा. नंतर त्यामध्ये आंब्याचा मावा घालून सर्व एकजीव करून परतून घ्यावं. एका फ्राईंग पॅन मध्ये 200 ग्रॅम साखर आणि पाणी घालून त्याचा पाक तयार करून घ्यावा. साखरेच्या पाकात आंब्याचं मिश्रण घालून परतून घ्यावं. नंतर केशरचं पाणी आणि वेलची पूड घालून मिश्रण थंड करून घ्यावं. एका प्लेटला तूप लावून ते मिश्रण त्यामध्ये ओतून थंड करून मिश्रणाच्या वड्या पाडून त्या सर्व्ह कराव्यात. काय हा पदार्थ आहे? इंडियन बनाना ब्राउनी. आता आपण लगेच दुसऱ्या पदार्थाकडे वळूयात. याचं काय नाव आहे? मट्टा राईस आहे.